नमस्कार. कायझेन इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी बाबासाहेब मुजमुले. आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगाव सेनपुंजी या ठिकाणी आहोत. आज बहुजन समाजातील अत्यंत दुर्लक्षित पर कवी, लेखक, गायक यांना आपण कायझेन इंडिया न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रकाश झोतात आणण्याचा प्रयत्न करत आहोत. संजय वानखेडे जे की विदर्भातून या ठिकाणी रोजीरोटीसाठी म्हणा किंवा मुलांच्या शिक्षणासाठी आलेले आहेत. नमस्कार. आपण सुरुवातीला प्रेक्षकांना आपण आपला परिचय द्यावा. नमस्कार, जय भीम सर्वांना. माझं नाव संजय लक्ष्मण वानखडे, राहणार मोमिनाबाद, तालुका जिल्हा बुलढाणा. माझे वडील असिस्टंट PSI बुलढाणा जिल्ह्यामध्ये कार्यरत होते आणि त्यांचं पण निधन झालं आहे, आईचं पण निधन झालेलं आहे. मला ही कला 10व्या वर्गापासून अवगत झालेली आहे आणि या माध्यमाकडे वळताना मी वामनदादा, प्रतापसिंग बुलडे, नागसन सावदेकर यांचे मी गीतं ऐकून आणि त्यांनी मला प्रोत्साहन देऊन या समाज प्रबोधनाकडे त्यांनी मला ओढण्याची सुरुवात केलेली आहे. वानखेडे साहेब, मला सांगा की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये या गीत गायनाला आणि गीत लेखनाला जेव्हा सुरुवात केली, तुम्ही पहिलं तुमच्या जीवनातील काव्य कशा पद्धतीने आणि कोणत्या विषयावरती रचलं, थोडक्यात सांगू शकाल? मी असे भरपूर गीतं लिहिले आहेत आणि जे मी मराठी चित्रपटाला लिहिलेलं गाणे, लघुपट, नवी पाठ म्हणून ते तेव्हापासून जास्त सुरुवात केलेली आहे आणि त्या लघुपटामध्ये एक गीत दिलेलं आहे माझं. ची सुंदर अशी रचना या ठिकाणी एक सादर करा. स्वच्छता अभियानावर क्रांतीज्योती या पिक्चरला मी एक माझं गीत दिलेलं आहे आणि लघुपट नवी पाठ तर मी आपल्यासमोर स्वच्छता अभियानावर एक गीत गाऊन दाखवतो. चल रे नाम्या, चल रे गोम्या, गावात आपल्या शिरू. चल रे नाम्या, चल रे गोम्या, गावात आपल्या शिरू. अरे गावात आपल्या शिरू, गावची साफसफाई करू. गावात आपल्या शिरू, गावची साफसफाई करू. गावकऱ्यांना घेऊया संगती, आपल्या कामाला देऊया गती. गावकऱ्यांना घेऊया संगती, आपल्या कामाला देऊया गती. ताईला सांगू, बाईला सांगू, घेऊ सोबतीला आपल्या सरू. अहो गावात आपल्या शिरू, गावची साफसफाई करू. आपली साफसफाई करू. वा, खूप सुंदर असं गीत आपण स्वच्छतेविषयी या ठिकाणी सादर केलं. खऱ्या अर्थानं तुम्ही ज्या विदर्भातून या ठिकाणी आलेला आहात, त्या विदर्भातलंच व्यक्तिमत्व म्हणजे सर्व महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला परिचित असलेले संत गाडगेबाबा यांच्या विचाराचा नक्कीच पगडा तुमच्या लेखणीमध्ये आहे आणि त्यालाच अनुसरून मी तुम्हाला पुनश्च एकदा आपल्या कायझेन इंडियाच्या प्रेक्षकांसाठी विनंती करतो की आपण महापुरुषांच्या जीवनावरती एखादी गीत रचना केली असेल तीही आपण ठीक आहे. ते आपण सांगितलं आहे गाडगे महाराज, गाडगे महाराजवरती पण माझं एक गीत आहे आणि याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचा मी पोवाडा आपल्यासमोर सादर करीत आहे. पोवाडा नाही, पाळणा म्हणून सादर करत आहे. सर्वात पहिले, बाळाची आई बोलवते बाई, बाळाची आई बोलवते बाई, मिळून जाऊ चला, हो मिळून जाऊ चला, पाळणा शुभाचा गाऊ चला, पाळणा शुभाचा गाऊ चला. हो बाळाची आई बोलवते बाई, मिळून जाऊ चला, पाळणा शुभाचा गाऊ चला, पाळणा शुभाचा गाऊ चला. शिवनेरी गडावर आनंद झाला, कुळाचा कुलदीप जन्मास आला. शिवनेरी गडावर आनंद झाला, कुळाचा कुलदीप जन्मास आला. गोजीरवाण्या आणि देखण्या, गोजीरवाण्या आणि देखण्या, बाळाला पाहू चला, पाळणा शुभाचा गाऊ चला, पाळणा शुभाचा गाऊ चला. भीम माझा
मायेचा सागर हो भीम माझा मायेचा सागर दिला माझ्या जीवनाकार मायेचा सागर जीवना आकार हो भीम माझा मायेचा सागर दिला माझ्या जीवनाकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार आई वडील माझे भीम काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवर किती असतो त्यांचा आधार भीम माझा मायेचा सागर दिला माझ्या जीवनाकार. खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तळागाळातील लोकांना या दुर्लक्षित राहिलेल्या समाजाला एक नवी उभारी देण्याचं काम केलं आणि त्यांना सूट बूट टाय आणि कोटामध्ये आणण्याचं काम केलं. आपली रचना खूप सुंदर अशी रचना आपण या ठिकाणी केली आहे. खूप खूप धन्यवाद वानखेडे साहेब. तुम्ही आज आमच्या कायझन इंडिया न्यूज चॅनलशी संवाद साधला आणि प्रेक्षकांना तुमच्यातील दडलेला कलाकार आज आम्ही आमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकासमोर आणण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. मला पण तुम्ही कायझन इंडिया या चॅनलला भेट करून जो माझा परिचय दिला त्याबद्दल मी आपल्या पूर्ण संचाचं आणि आपला कायझन इंडिया चॅनलचा मी सद ऋणी आहे. प्रेक्षक अशाच पद्धतीचे आपल्या समाजात जे कलाकार दडलेले आहेत यांना समोर आणण्याचं काम आम्ही कायझन इंडिया या न्यूज चॅनलच्या माध्यमातून करत आहोत. आपल्याही परिसरात आपल्या भागामध्ये आपल्या एरियामध्ये अशा पद्धतीचे जर कलाकार असतील तर नक्की स्वरूपात तुम्ही आमच्या कायझन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आमच्याशी संपर्क करा. संपर्क क्रमांक कायझन इंडिया न्यूज चॅनलच्या सबस्क्रिप्शन स्ट्रीपमध्ये दिलेला आहे, तो तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या जवळील अशा प्रकारचे जर कलाकार असतील तर नक्कीच त्यांना आपण पुढे आणण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार.